इकडे लाईन सुरू होती अशी इकडे सगळे गेट आहेत 5 नंबर 7. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललो आहे दर्शनाला, शिर्डीला बाबांचं दर्शन घ्यायला. आज बरेच दिवसांनी योग आला. मागं भाड्याला गेलो होतो, एक भाडा होता पण तिकडे दर्शन नाही घेतला मी. आज चला मित्रमंडळीसोबत आम्ही इकडे ड्रायव्हर लोक आहोत, सोबत चाललो आहे एका मित्राची गाडी घेऊन. इकडे भरत भाई आमचे इकडे ड्रायव्हर सध्या आजचे अमर साहेब आहेत आणि आमचे मेन आजचे पुढारी म्हणजे प्रताप भाई यांच्या सहकार्याने आम्ही चाललो आहे तिकडं. आणि अजून आमचे 2-3 मेंबर पुढे आहेत. चला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, बघा आमचा प्रवास. तुम्हाला दाखवतो समृद्धी महामार्ग वगैरे कसा काय रोड आहे ते. आता अजून 2 मेंबर आमचे ॲड झाले, एक आमचा निखिल आणि मामा. तर आमचे आता सर्व मेंबर आलेले आहेत. आता कालवा स्टेशनला आहोत. पाटील महाराजांचा आम्ही वेट करत होतो, त्यामुळं ते आमची वेट करत होते. आणि सध्या आम्ही 7 जण मेंबर आहोत शिर्डीला जाण्यासाठी. बघा आमचा प्रवास. आम्ही बाबांचं दर्शन घेणार आहोत. जर व्हिडिओ काढायला भेटली तिकडं तर काढणारच आहे मी. तर 2 मिनटं जर आमचा ब्रेक झाला होता खारेगावला. आता चाललो आमच्या परत पुढच्या ट्रॅफिक पुढे आहे. बघू आता किती ट्रॅफिक वगैरे भेटते, कारण हा रोड ट्रॅफिक आहे तसा बोलायला तर. चला. तर मित्रांनो गर्दी बघा इथे पंपावर खूप गर्दी आहे इकडं. सध्या थंडी थोडं कमी आहे इकडं आता सध्या, पण गर्दी खूप आहे. एक आता लास्ट पंप आहे इथून, नंतर मग इकडे हा चालू होता आपला समृद्धी महामार्ग. आणि त्याही बघा जोरदार स्वेटर वगैरे घालायची. आता समृद्धी महामार्ग लागल्यानंतर आम्ही आता पंपावर गाड्या बघते, सगळ्या गाड्या लागल्या तिथे. आमऱ्या काय करतोस? आमऱ्या आमा काय घेत आहे? निखिल शेठ. हो निखिल शेठ. तर मित्रांनो आता भिवंडीपासून राईट मारून आपला समृद्धी महामार्ग लागलाय. सरळ रस्ता. आता एकदम 4 पदरी लेन आहेत, 1 2 3 4. इकडं भावांनो फक्त गाडी सांभाळून चालवायची, जेणेकरून आपल्या गाडी टायर आणि आपली गाडी कंडिशनला असेल तरच ह्या रोडला गाडी चालवावी. चांगला आहे, शांतपणा आहे. म्हणजे रात्री चालवताना गाडी ह्या रोडला कसे थोडी चोरी वगैरे होते असे बोलतात न बरोबर. हां पण सध्या आता प्रॉपर पूर्ण चालू झालेला आहे रस्ता, त्यामुळे टेन्शन नाही. आणि शक्यतो गाडी आपली व्यवस्थित ठेवून या रोडला आपला प्रवास करावा. डिझेल पेट्रोल. तर असा रस्ता आपला तो एक सरळ गेला बघ, तो रस्ता बंद आहे तिकडं. हा डायरेक्ट रस्ता आहे तो नागपूरला. मस्त रस्ता एकदम आहे. आता त्या स्टार्टिंगच आहे. पुढं बघा चांगलं दाखवून तुम्हाला. हे खास कल्याणचे महाराज आमचे. ते बघा स्पीड, बघा स्पीडचा लिमिट किती बघा. ट्रकचा आहे 80चा, बसचा 100, कार 120. पण एवढी पळवायची नाही. हे बघा शिर्डी इथून 180 किलोमीटर आहे बरोबर. नागपूर 724. आपल्याला शिर्डीला जायचं आहे. आपल्या समृद्धी महामार्ग स्टार्ट झाल्यावर टोल नाक्याच्या आधी पहिला टोल नाका लागायच्या आधी 180 किलोमीटर आहे. चला. रस्ता पूर्ण सुनसान आहे. गाड्या थोड्याफार आहेत, 1-2 चालल्या. तर मित्रांनो आता आलो टोल नाक्यावर आलो. पहिला टोल नाका आहे मस्त समृद्धी महामार्गाचा. खूप मोठा आहे इकडं सगळ्या गाड्या लागल्या त्या साईडला. इकडं थोडं भरपूर लेन आहेत. हां फास्टॅग चप्पल हातात नाही काही. चला झाला बरं झाला. त्याला सांग वेलकम दिसतो. वेलकम व्हॅली टॅक. चल त्याच्या कंपनी डाळणा पडला माहिती ना. कंपनीकडे डाळणा पडला. ते बोलतो मी पहिल्यांदा गेलो. तर झाला काय डबल मारतोस की काय. चला झाला CPSला. इकडे आता मस्त रस्ता आहे. सुनसान रस्ता आहे. धाड तुम्ही मागच्या टायरवर पडले काय ते मागच्या जुळे त्याच्या आता बघा पहिला भोगदा. हा भोगदा किती मस्त वाटते बघा. एक नंबर. आता लाईट बघा, याचा विशेष बघा काय माहिती आहे का, या लाईटीचं काय जास्त दिलं माहिती आहे पहिल्यांदा, जेणेकरून ड्रायव्हरला असं म्हणजे नजरेला हे पडा पाहिजे म्हणून, म्हणजे डोळे चांगले चमकले पाहिजे. नंतर लाईट कमी होती याची. हे अनुभव घेतला प्रताप पाहिजे याचा.
आणि आता एक पुढचा एक भोगदा दाखवतो. 8 किलोमीटरचा बरोबर भोगदा आहे इगतपुरीचा, ते पण दाखवतो तुम्हाला शॉर्टकटमध्ये. बघा मस्त रस्ता एकदम छान एकदम. त्यामध्ये आमचे 3 ड्रायव्हर आज. रस्ता मित्रांनो रस्ता खूप चांगला आहे, फक्त एवढाच आपली गाडी आणि आपण व्यवस्थित राहून गाडी चालवावी. दिवसा वगैरे दिवसा गाडी चालवली कारण ह्या रोडला हा सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे, त्यामुळं रस्ता आणि टायर आपले गाडीचे गरम होतात, तेव्हा गाडी सांभाळून चालवायची, बाकी काही नाही. मामाने चिक्की आणलेली आम्हाला नाश्ता सगळ्यांना. आमचे ड्रायव्हर झोपाय नको म्हणून. ड्रायव्हर साहेब हो ड्रायव्हर साहेब इकडे मेन ड्रायव्हर आहेत पहिल्यांचे, मेन बादशाह प्रतापभाई, बैलगाडी मालक चालक संघटना. तुम्हाला शिर्डी इथून येता 123 किलोमीटर. आता हा बघा किती मस्त वाटतं, इकडे लाईट बघा सुंदर लावलेलं आहे ब्रिजवर. हा खूप मोठा ब्रिज आहे. त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता समृद्धी महामार्ग स्टार्ट केला होता, बरोबर 2 वाजता. आता वाजलेत काहीतरी 2:40 ना म्हणजे 2:40 झाले. म्हणजे आता बहुतेक इगतपुरीला मी पोहोचतो होते. आता एक पुढचा एक भोगदा 10 किलोमीटर 8 किलोमीटरचा खूप छान भोगदा आहे तो पण. लाईट बघा सुंदर वाटतं साईडने. इकडे बघा हा इगतपुरी भोगदा. हा बरोबर 8 किलोमीटरचा आहे. इगतपुरी 8 किलोमीटर. हे परफेक्ट 8 किलोमीटरचा भोगदा आहे. खूप छान आहे, सुंदर बघण्यासारखं आहे. टोल पण तसा आहे खूप. त्या रस्त्याला शक्यतो गाडी 80-90-100 स्पीड ठेवायला लागते. इथे लिमिट आहे 100, इकडं 80. तर मित्रांनो थांबलो आहे आता नाशिकजवळ. नाशिक आणि इथे एक्झिट आहे, हा समोर इकडे जायला नाशिक आणि घोटीला जायला थांबलो. चहा नाही इकडे भेटत सध्या. तर वाजले तर 3:15 वाजले आता. पर ड्रायव्हर चेंज झाले. ड्रायव्हर मोठे ड्रायव्हर बसत होतं सध्या आता, मोठे जाणी माने सगळ्यात जुना एक्सपिरियन्स माणूस, 20 वर्ष क्लासिक मार्बलमध्ये गाजलेला माणूस असा प्रतापभाई दरेकर सध्या. सकाळचे वाजलेत 4:30, 4:40 झालेत. शिर्डीत पोचलो आता, बरोबर शिर्डीत पोचलो आम्ही टायमावर. चहा प्या थांबलो जरा इकडं. इथून हॉटेल किती लांब आहे मंदिर? 3 किलोमीटर आहे. इकडं समोर जरा मंदिर आहे साईडला. जाऊ आता इकडं मंदिरात चहा वगैरे पिऊन. महाराज तुम्ही झोप काढली ना? हा महाराज. तर मित्रांनो आता शिर्डीमध्ये पोचलो आहे. बरोबर 5ला गाडी पार्किंग केली इकडं. आता जरा एकाला याला आंघोळी करायची आहे प्रतापभाईला. ते विचारतोय आंघोळीचा काही सोय वगैरे इथे आहे का जवळपास. याच्यामुळे डायरेक्ट दर्शनाला जाऊ. आम्ही तर आंघोळ करून आलो होतो, काय झोपलो तर नाही गाडीमध्ये. पण चला आता शिर्डीचा समोर दाखवतो इकडं जा ना तुम्हाला नजारा. संध्याकाळचे 5 सकाळचे 5 वाजलेत. शुभ सकाळ. साईबाबांचा हे बघा स्टॅच्यू समोर, साईबाबांचं हे आहे. इकडं मंदिर. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर. इकडं पार्किंगमध्ये गाडी होते. बिहाइंड पार्क आहे इकडं. फ्री पार्किंग त्या साईडला, पाठच्या साईडला आहे. इकडून लाईन आहे बघा, इकडून लाईन सुरू होते या साईडला. लोक सुरू आहे लाईन. 5:15ला मंदिर खोलतो. गार्डन श्री साई पालखी गार्डन. शिर्डी नगर परिषद साईबाबा. आई लव्ह साईबाबा. तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही 5:15ला लाईन लावली होती.
6:15ला लाईन लावली होती. त्याच्यानंतर आमचा 6:15ला नंबर आला, म्हणजे आमचं दर्शन झाला 6:15 वाजता. दर्शन पण असं झालं एकदम डेंजर. खूप सध्या गर्दी आहे अजून नऊ. पास काढला असता तर पास पण भेटतो, आणि इकडं आला तर पास काढून या शक्यतो, म्हणजे ते लवकर लाईनमध्ये लहान वगैरे मुलं असतील तर पास काढून आल्या चांगला बेस्ट. आता तुम्हाला दाखवतो बाहेरचा नजारा. आता वाजलेत तर जरा उजेड पुन्हा आला. आता सूर्य दर्शनात होतं इकडं समोरून. बघा समोरचा नजारा इकडचा. पाणी येतं मटक्यातून. हा इकडं लाईन सुरू होते अशी. ते तिथं इकडे सगळे गेट आहेत, 5 नंबर 7 नंबर असे 1 नंबर. इकडून बाहेर पडायला समोर तुम्हाला दाखवतो आतमधला. हे शिर्डी सिटी. थंडी आहे का एवढी? थंडी गेली आता भाई, एवढी थंडी नाही. हां बोल ना. नाश्ता देणार भाई? पाटील देणार. हा आपण देतो ना पैसा पण. कांदावर एकदम झाड एकदम हे केलाय, बदकाचं हे केलाय त्यांनी जबरदस्त. इकडं फ्रुट्स आहेत समोर. कसे आहे तो? हा काय लाईन इकडं आता लाईन अजून लांब झाली नाही. हे इकडं हा मंदिर साईबाबा मंदिर परिसर, आतमधला परिसर आहे ते. हा आतला परिसर तिकडे समोरच्या बाजू मंदिर त्या साईडला आहे. इकडं सगळे प्रसाद घेऊन उभे आहेत. गेट नंबर 1 समोर. निखिल इथून इंटर आपल्याला जायला आपण दाखवू शकतो. इकडं चप्पल स्टँड, मोबाईल लॉकरकडे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तेव्हा बाहेरून व्हिडिओ काढतोय. इकडून समोरून इकडे प्रसाद आहे समोर 500 मीटरवर. काय समोरचा भाग समोरून. चप्पल और मोबाइल जमा करने के बाद ही 7 नंबर गेट दर्शन प्रवेश कीजिए. रास्ते में रुके साहिब, एक साइड में हो जाइए. हम एक साइड में हो जाइए. काउंटर आहे बा पासचा, बुकिंग पास 200 रुपये प्रति पर्सन, प्रति व्यक्ती. इकडं समोर हा मार्केट आहे समोरचा, म्हणजे समोर मार्केट. मंदिरात कंटाळलो बसून, पण बसायला चांगली जागा आहे म्हणून काही वाटलं नाही. छान वाटला. फक्त झोप होती डोळ्यावर, तर ती पण उडून गेली नंतर. आता सध्या राऊंड मारतो इकडं. आपला भाई निखिल मामाचा मुलगा सोबत आहे. आज भरपूर वर्षा भेटला आहे, कारण तो जास्त माणसात नसतो ना. मार्केट आहे हा. ड्रायफ्रुट्स म्हणजे मनुके वगैरे आहेत. 200 रुपये किलो तिकडे आहेत. सध्या खरेदी चालू आहे यांची. प्रसाद घेतला. प्रसाद हो घेतलाय. म्हणून कसं इथं भावान झालं आपल्या. निखिल 1 नंबर मार्केट आहे. पर बोल मागायला काय दर्शन रांगेकडे. ही गेट नंबर 2ची बाजू आहे. इकडं चप्पल काढतात या साईडला बघा. चप्पल काढतात इकडं आतल्या बाजूने. ह्या आयडीवर पास उपलब्ध आहे ऑनलाईन.
आमचं दर्शन होऊन आता आम्ही परतीच्या वाटेला परत करणार होता, कारण आम्ही 6:15 लाईन लावून 6:15 बाहेर आलो. मंदिरच्या बाहेर निघलेला इकडं काय, इकडं लाडू प्रसाद विक्री केंद्र हा इकडं मोठा काउंटर आहे. साईबाबांचा स्मारक. सकाळची वेळ आहे, खूप छान वातावरण आहे सध्या इकडं. आणि सकाळीच मग काकड आरती दाखवली थोडी. हा इकडं आहे बाई. बरेच लाव इकडं देणगी कार्यालय, डोनेशन ऑफिस, पालखी उद्यान. खूप आहे फोटो काढण्यासाठी सध्या इकडं. सगळे सेल्फी पॉईंट म्हणून सगळे फोटो काढतायत. इकडे हे पण आपले गँग आमची ही सध्या फोटोमध्ये व्यस्त आहे. तो तिकडं तर काय स्वेटर वगैरे काढून मोकळा आलाय. हे समोर मेन मंदिर आहे ते साईबाबांचं. आणि गेट नंबर 4 इकडून नगर परिषद काही पालखी उद्यान. तर मित्रांनो, आमचं दर्शन फायनल झालेलं. आता आम्ही निघालो इथून. बाय बाय शिर्डी. आता मुंबईचा रस्ता आम्ही पकडला आहे. ओम साईराम पकडत आहोत. ओम साईराम. चला आता थोडा परत तुम्हाला प्रवास पण दाखवतो. चलो. काय बोलता मामा, बोला. कालची तारीख होती 17 ना. 17. हां 17. दिनांक 17. हां 16ला माझ्या भाच्याने मला फोन केला हां की मामा हां तुला शिर्डीला यायचं आहे का. हां आणि मी आऊट झालो. ओके. कारण मला मनापासून शिर्डीला जायचं होतं आणि ती इच्छा माझ्या भाच्याने पूर्ण केली. तर भाच्याचे आभार. थँक्यू, धन्यवाद. आणि खास करून आमचे प्रतापबाई आणि अमर साहेब आमचे सध्याचे आजचे ड्रायव्हर. आता ते तुम्ही आणि, पुढे बोलायचं आहे. ते पुढे बोलायचं आहे. ड्रायव्हर मला नाही माहिती. त्यांच्या सहकार्याने आम्ही इकडं सध्या पोहोचलो आणि खूप आनंद झाला. आणि दर्शन पण खूप छान झाला आहे आमचा. चलो. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही. आता परतीच्या प्रवासाला चालू आहोत. आता आम्हाला समोर समृद्धी महामार्ग लागतोय, तिकडून जाऊ आम्ही. आता जरा 9:30 वाजले. आवाज होऊन टाक पहिले. प्रताप साहेब, त्या साहेबाला किती बारा वाटलं साहेब बोलल्यावर. मग त्या साहेबांना काय करावा. बघा आता समृद्धी महामार्ग लागतो इथून. शिर्डीतून बरोबर 4-5 किलोमीटरवर आहे मोजून. आणि इकडं समृद्धी महामार्ग सुरू होत आहे. आमच्या अमर साहेबांनी आता चष्मा लावलाय, गॉगल. हां ॲक्शन बघा सध्या आज म्हणजे त्याला. तर मित्रांनो, आम्ही बरोबर 9:30 वाजता प्रवास सुरू केला आहे समृद्धी महामार्गावरून शिर्डीवरून. रस्ता बघा सुसाट आहे एकदम. समोर काही रात्री समोर दिसत नाही, पण आता बघा एकदम सरळच रस्ता आहे. बाहर हूँ, वो आदमी को जो नंबर दिया था ना उसको फोन करके जा. तर मित्रांनो, आता आमचा प्रवास पूर्ण सध्या अजून कळवायचा आहे. दोघेजण उतरले गाडीतून. तर आमचा आजचा प्रवास कसा वाटला. आणि खरंच गेलात तर पास वगैरे काढून जा, जेणेकरून म्हणजे लाईन म्हणजे वाचेल. 100 का 200 पास काहीतरी आहेत. आणि 200 रुपये पास ऑनलाईन पास मिळतो.
त्यानंतर आम्ही पण आज कॉन्ट्रीब्युशन काढून सगळे मित्र म्हणजे सहकारी मित्र मामा आमचा अजून दोघे उतरले ते म्हणजे आम्हाला जास्त कॉन्ट्रीब्युशन आला नाही पण ठीक आहे एन्जॉय चांगला झाला. चांगले मित्र परिवार आमचे चांगले आहेत असेच भेटले आणि ड्रायव्हिंग मी त्यांनीच केली मी काय ड्रायव्हिंग नाही केली आज कारण मी थकलो होतो ना त्यामुळं आमच्या प्रतापबाईंनी जास्त ड्रायव्हिंग केली आज आणि प्रतापबाईंनीच केले मी ड्रायव्हिंग केली नाहीये. हां. प्रतापबाईंनी मित्रांनो कसा वाटला तर कुठे केली अजिंक्यनेच केले. नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू अशा नवीन चांगल्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या. चला बाय 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 करा रे बाय बाय. ओम साईराम. ओम साईराम.